अखेर खरीप पीक विमा 2025चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण सगळ्यांनाच पैसे आलेत का, की अजूनही काहीजण वाट पाहत आहेत. 21 एप्रिलपासून पीक विमा रकमेचं वितरण सुरू झालं आहे आणि पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर निधी सोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या टप्प्यात सर्वाधिक फायदा नांदेड जिल्ह्याला होताना दिसतोय. मोठा निधी तिकडे वळवण्यात आला आहे, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात पैसे मिळत आहेत. याचा सरळ अर्थ असा की वितरण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालू आहे. ज्या जिल्ह्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं आहे आणि जिथे आक्षेप नाहीत तिथे आधी पैसे दिले जात आहेत. धाराशिव, बीड, लातूर आणि इतर काही जिल्ह्यामध्ये अजूनही पैसे आलेले नाहीत, कारण तिथे विमा कंपन्यांचे आक्षेप आणि कॅल्क्युलेशन प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसीमध्ये लॉट क्रिएटेड बाय IC असा स्टेटस दिसतो त्यांना येत्या काही दिवसात पैसे मिळण्याची शक्यता आहे. पण कॅल्क्युलेशन अवेटेड किंवा नो क्लेम असेल तर थोडी वाट पाहावी लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अजूनही सर्व जिल्ह्यांसाठी अंतिम अधिकृत माहिती आलेली नाही. काही निर्णय आणि बैठका बाकी आहेत, त्यामुळे पुढील बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय. विशेषतः ज्या भागात नुकसान जास्त झालं तिथे ही मदत मोठा दिलासा देणार ठरत आहे. पण दुसरीकडे वितरणात विलंब, आक्षेप आणि कमी रक्कम दाखवली जाणे यामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत. सर्वांना एकाच वेळी लाभ मिळत नाही, ही मोठी समस्या आहे. एकंदरीत पीक विमा वितरण सुरू झालं आहे हे सकारात्मक आहे, पण अजूनही पूर्ण प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी घाबरून न जाता काही दिवस प्रतीक्षा करावी आणि आपली पॉलिसी स्टेटस नियमित तपासत राहावं. तुमच्या खात्यावर पैसे आलेत का, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.